प्रश्न क्रमांक 1 प्रथिनांचा मुख्य स्रोत कोणता? पर्याय आहेत: 1 भाजी, 2 फळे, 3 डाळी, 4 साखर. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 डाळी. 2 गहू कोणत्या पोषक तत्वासाठी ओळखला जातो? पर्याय आहेत: 1 जीवनसत्व, 2 मेद, 3 कार्बोहायड्रेट, 4 खनिज. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बोहायड्रेट. प्रश्न क्रमांक 3 स्वयंपाकात वापरले जाणारे तेजपत्ता काय आहे? पर्याय आहेत: 1 फळ, 2 मूळ, 3 पान, 4 बी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 पान. प्रश्न क्रमांक 4 अंडी कोणत्या पोषक तत्वासाठी प्रसिद्ध आहेत? पर्याय आहेत: 1 साखर, 2 प्रथिने, 3 मीठ, 4 पाणी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रथिने. प्रश्न क्रमांक 5 स्वयंपाकासाठी वापरले जाणारे रवा कोणत्या धान्यापासून बनतो? पर्याय आहेत: 1 तांदूळ, 2 मका, 3 गहू, 4 ज्वारी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गहू. प्रश्न क्रमांक 6 तूप कोणत्या प्रक्रियेतून बनते? पर्याय आहेत: 1 दुधापासून थेट, 2 ताक उकळून, 3 लोणी वितळवून, 4 दही वाळवून. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 लोणी वितळवून. प्रश्न क्रमांक 7 जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत: 1 5 जून, 2 ऑक्टोबर 16, 3 1 मे, 4 नोव्हेंबर 14. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ऑक्टोबर 16. प्रश्न क्रमांक 8 मीठ कोणत्या समुद्रातून जास्त प्रमाणात मिळते? पर्याय आहेत: 1 अरबी समुद्र, 2 बंगालचा उपसागर, 3 भूमध्य समुद्र, 4 लाल समुद्र. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अरबी समुद्र. प्रश्न क्रमांक 9 चहामधील कडूपणा कोणत्या घटकामुळे येतो? पर्याय आहेत: 1 साखर, 2 टॅनिन, 3 दूध, 4 मीठ. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 टॅनिन. प्रश्न क्रमांक 10 कॉफीमध्ये ऊर्जा देणारा घटक कोणता? पर्याय आहेत: 1 कॅल्शियम, 2 कॅफीन, 3 लोह, 4 जीवनसत्व ए. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 कॅफीन. प्रश्न क्रमांक 11 तिखटपणा देणारा पदार्थ कोणता? पर्याय आहेत: 1 मीठ, 2 साखर, 3 मिरची, 4 दूध. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मिरची. प्रश्न क्रमांक 12 लोणचं टिकवण्यासाठी काय वापरतात? पर्याय आहेत: 1 साखर, 2 मीठ, 3 तेल, 4 पाणी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तेल. प्रश्न क्रमांक 13 भातात मुख्य पोषक घटक कोणता असतो? पर्याय आहेत: 1 प्रथिने, 2 चरबी, 3 कार्बोहायड्रेट, 4 जीवनसत्व डी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्बोहायड्रेट. प्रश्न क्रमांक 14 डाळी प्रामुख्याने कशासाठी ओळखल्या जातात? पर्याय आहेत: 1 साखर, 2 प्रथिने, 3 चरबी, 4 पाणी. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रथिने.